आता साहित्य जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. साहित्याच्या क्षेत्रात 40 ते 50 वर्ष ज्यांनी काम केलं आहे आणि मराठी साहित्यामध्ये स्वतःच्या कामाचा खोलवर असा ज्यांनी ठसा उमटवला आहे, अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. 2 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपातला 2016चा साहित्य जीवनगौरव अरुण साधू यांना रामचंद्र गुहा यांच्या हस्ते आता दिला जाणार आहे. दोघांनाही विनंती करतो पुढे यावं. मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमधून पत्रकार संपादक या नात्याने सतत पुरोगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे आणि कथा व कादंबऱ्या या माध्यमातून मराठीतील ललित साहित्यात काही मूलभूत व महत्त्वाच्या विषयांना हात घालणे हे काम अरुण साधू यांनी मागील जवळपास 50 वर्षाच्या काळात केलेलं आहे. मराठी भाषेच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या संदर्भातही अरुण साधू यांच्या अशा ठोस भूमिका आहेत आणि महानगरी विश्व कादंबऱ्यांच्या माध्यमातून रेखाटणं, शिवाय मराठीमध्ये राजकीय कादंबऱ्यांचं दालन खुलं करणं, यासाठी अरुण साधू यांना हा साहित्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. अरुण साधू यांनी कथा लिहिल्यात, कादंबऱ्या लिहिल्यात आणि मुख्य म्हणजे काही सिनेमासुद्धा लिहिलेले आहेत. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल, सिंहासन हा मराठीतला पहिला राजकीय चित्रपट असा मानला जातो. तो सिनेमा मुंबई दिनांक या त्यांच्या आणि सिंहासन या दोन्ही कादंबऱ्यावर आधारित आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्यावरचा सिनेमा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला होता. त्याची पटकथा अरुण साधूंनी लिहिलेली आहे आणि आत्ता 2-1 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरचा जो सिनेमा आला, त्याची पटकथासुद्धा अरुण साधू यांनी लिहिली. अरुण साधू यांना आता विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण करावं. नमस्कार. महाराष्ट्र आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे रामचंद्र गुहा, महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रवर्तक सुनील देशमुख आणि इतर त्यांचे अधिकारी, कार्यकर्ते आणि समोर बसलेले मित्र हो, मला खरं म्हणजे 15 मिनटं वेळ अगोदर सांगितलं होतं, याच्यात 10 मिनटं लिहिलेलं आहे. 15 मिनटं चालतील ना? हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी आज प्रथमच लिहिलेलं भाषण वाचून दाखवणार आहे. त्यामुळे 15 मिनटात होईल अशी अपेक्षा आहे. आणि प्रथमच अशा, आणि त्यामुळे मला प्रथमच वाचतो आहे, त्यामुळे वाचून भाषण करण्याची सवय नाही. काही लोक त्यामध्ये खूप एक्सपर्ट्स असतात, ते नुसतंसं नजर टाकतात आणि बोलतात. त्यामुळे तशी काही आपल्याला सवय नाही. त्यामुळे जवळजवळ धडा वाचल्यासारखं मी वाचणार आहे ते. असो मित्र हो, महाराष्ट्र फाउंडेशनसारख्या प्रतिष्ठित संस्थेनं साहित्य सेवेसाठी हा जो जीवनगौरव पुरस्कार मला दिला आहे, त्याबद्दल मी फाउंडेशनचे आभार मानतो व माझे ऋणही व्यक्त करतो. या पुरस्कारात महाराष्ट्रात मोठा मान आहे याची जाणीव आहे आणि त्यामुळे अधिकच समाधान वाटते. अखिल महाराष्ट्रातील वाचकांची पसंतीची पावती मिळाल्यासारखी वाटते. लेखक स्वतः कितीही तटस्थ असला तरी आपलं लिखाण वाचकापर्यंत पोचलं पाहिजे असं त्याला मनोमन वाटत असतं. एखादा गायक स्वतःला उर्मी आल्यास धुंद होऊन स्वानंदासाठी गातो, पण श्रोत्यांच्या हृदयात त्याच्या सुरांचे प्रतिध्वनी उमटून श्रोते देखील तल्लीनतेने मनातल्या मनात गाऊ लागतात. तेव्हाच ही गायन सर्जनाची प्रक्रिया पूर्ण होते असं मला वाटतं. लेखक कवींचे श्रोते म्हणजे वाचक हे अदृश्य असतात. त्यांचा प्रतिसाद लेखकाला कालांतराने कळतो. तेव्हाच हा पुन्हा सर्जनाचा व्यवहार पूर्ण होतो असं मला वाटतं.
म्हणजे लेखक कितीही आत्मसमाधानासाठी लिहितो असं म्हणत असला तरीही त्याला वाचकांच्या पसंतीची आस ही असतेच. कवींचे वेगळे असतं ते असं की ते मैफिली गाजू शकतात समोरासमोर आणि टाळ्या मिळवू शकतात. या दृष्टिकोनातून जर मी पाहिलं तर सुजाण वाचकांचा प्रतिसाद हा अधिक भावणारा असतो, समाधान देणारा असतो. त्या मानाने पारितोषिक, पुरस्कार, सन्मान हे दुय्यम आणि लेखकाचा अहम सुखावणारा असतं. याचा अर्थ हे पारितोषिक मी कमी समजतो असं नव्हे. अर्थात असे मान सन्मान मिळालेली लेखकाची पुस्तकं कदाचित थोडी अधिक खपतात, वाचली जातात, क्वचित थोडी आर्थिक ऊब मिळते. पण सर्जनशील लेखकाला त्याने समाधान मिळतंच असं नाही. अशी वाचकांची पावती मला पुष्कळ मिळाली आहे. त्याबद्दल मला त्या असंख्य वाचकांचेही आभार मानले पाहिजेत. पुस्तकांच्या अजूनही आवृत्त्या निघतात आणि त्यावर वाचकांची अजूनही उत्स्फूर्त अशी पत्रं येतात. हे आपलं संचित आहे. त्यामुळे प्रतिथयश समीक्षकांनी आपल्या लेखनाची फारशी दखल घेतली नाही याची मला मुळीच खंत वाटत आहे. माझा स्वभाव हे आपण होऊन समीक्षकांशी लगट करावी असं नाही. स्वतःला एखादा विषय भावला व त्याचे असंख्य कंगोरे दिसू लागले की तीव्र उर्मीने आपण लिहू लागतो. पण ते लिखाण हे केवळ आत्मानंदासाठी नव्हे तर आपल्याला जे दिसते आहे ते साऱ्या जगाला कळावे या हेतूने आपण लिहितो. स्वतःशीच आपले विचार ठेवण्यात काही अर्थ नसतो. जे रोजच्या जीवनातून आपल्याला जे भव्य दर्शन घडतं या विश्वाचं, ते लोकांसमोर आणणं, आपल्याला घडलेलं दर्शन आपल्यापेक्षा पुष्कळ लोकांना आपल्यापेक्षा अधिक खोलपणे ते घडलं असेल. पण आपण जे बघितलेलं आहे आणि आपल्याला अतिशय तीव्रतेने वाटतं की हे लोकांनी देखील असं पाहिलं तर काय हरकत आहे, तेव्हा आपण लिहितो. अर्थात ते जगाला कळलं पाहिजे आपण कसे विचार करतो ते, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे आपण लोकांसाठी लिहितो का, मला तरी तसे वाटत नाही. हे वाचकांना माहिती आहेच. असो, हे स्वतःच्या लिखाणाची प्रशस्ती करणारे आत्मनिवेदन फार लांबता कामा नये याची जाणीव असल्याने ते मी इथेच संपवतो. आणि सध्या जे विषय लेखक म्हणून डोक्यात घोळत आहेत व मराठी लेखकांनी हाताळायला हवेत असे वाटते त्या विषयासंबंधी बोलतो. पहिला विषय लेखकांनी हाताळण्यासाठी नव्हे तर समस्त मराठी भाषकांनी त्यावर गांभीर्याने विचार करण्यासारखा आहे आणि ठोस कृती करावी असाही आहे. मोठा गुंतागुंतीचा विषय आहे तो म्हणजे मराठी भाषेची सध्याची दुरावस्था आणि समोर दिसणारे भीषण भवितव्य. त्याचा उल्लेख आता अतुल पटेंनी थोडक्यात असं केलेलाच आहे. पण मला ही आत्तापर्यंत मी कित्येक वेळा कित्येक भाषणांमध्ये कित्येक लेखांमधून हा मराठी भाषेचा विषय मांडलेला आहे. कारण मला देखील, मी मराठी लेखक असल्यामुळे आणि मराठीत जन्म झाल्यामुळे आणि महाराष्ट्रात जन्म झाल्यामुळे आणि मराठी माझी मायभाषा असल्यामुळे मला तीव्रतेने या भाषेबद्दल वाटतं आणि मी थोडंफार त्याच्याविषयी पुन्हा बोलणार आहे इथे. पण दुसराही एक विषय आहे तो नंतर, याच्या पुढे अधिक महत्त्वाचा. तर समोर दिसणारं भीषण भवितव्य. खरं तर जगात मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या एकूण हजारो भाषांमध्ये मराठी भाषेचा खूप वरचा म्हणजे 12वा-13वा क्रमांक आहे. तरीही जगातील भाषा तज्ज्ञांनी शास्त्रीय अभ्यासावर आधारित अनुमान काढला आहे की येत्या 3-4 दशकात जगातील 2/3 भाषा नष्ट होतील. त्यामध्ये मराठी भाषेचा क्रम लागणारच नाही असं नाही, छातीठोकपणे सांगता येणार नाही. याला कारण आजच वेगाने होत असलेला मराठी भाषेचा ऱ्हास. 3-4 दशकात नाही पण 100-100 वर्षात तरी मराठी भाषा कदाचित नष्ट नाही पण अतिशय क्षीण, विकलांग होऊन जवळजवळ नुसत्या बोलीभाषेच्या स्तरापर्यंत होऊन ती निष्प्रभ झाली असेल. यालाही अनेक कारणं आहेत. पहिलं कारण असं की मराठी माणूस हा माय मराठीचे कितीही गोडवे गात असला आणि मराठीच्या नावे राजकारण करत असला तरी प्रत्यक्षात आपली भाषा टिकवून ठेवण्याच्या बाबतीत अत्यंत बेफिकीर आहे आणि बेशिस्त आहे. या विषयावर मी माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये नागपूरला असंही लिहिलं होतं पुढे आणि त्याचा थोडीशीच प्रतिक्रिया आली की इतका बेशिस्त, इतका बेफिकीर मराठी माणूस आहे आपल्या भाषेबद्दल की त्याचं बाकी भाषेचं प्रेम हे कदाचित ढोंग वाटायला लागतं, आपल्याला कृतक वाटायला लागतं. याच्याबद्दल पुष्कळ प्रतिक्रिया आल्या होत्या पण झालं काहीच नाही, लक्षात कोणीच घेतलं नाही. अत्यंत बेफिकीर आहे. त्यामुळे शासन, राजकीय पक्ष, साहित्य संस्था, मराठी पत्रकार एवढेच नव्हे तर मराठी लेखक, कवी देखील भाषेच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. या बाबतीत खोलवर शिरून बरेच काही बोलता येईल पण ही ती जागा नव्हे.
ज्ञानेश्वरांनी मोठ्या गौरवाने क्वचित गर्वाने देखील ज्या मराठी भाषेचे अमाप कोड कौतुक केले आणि स्वतः या भाषेची सक्षमता व सौंदर्य आपल्या काव्याद्वारे समर्थपणे दाखवून दिले, त्या मराठी भाषेच्या लेकरांना आज महाराष्ट्राच्या भाषिक राज्य निर्मितीनंतरही कोणत्या सनातन न्यूनगंडाने गाठले आहे कुणास ठाऊक, पण आज मराठी माणूस महाराष्ट्रातच राहणाऱ्या प्रभाषिकांपुढे मराठी बोलण्यास कचरतो, शरमतो, तात्काळ हिंदी किंवा इंग्रजी बोलू लागतो. परवापर्यंत डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाच्या डब्यात त्याला मराठी वृत्तपत्रे किंवा पुस्तके उघड वाचण्यास शरम वाटावी. मराठी माणसाच्या या भाषिक न्यूनगंडाची शेकडो उदाहरणं देता येतील. एकच सांगतो याच्यामध्ये, मी जेव्हा नियमित प्रवास करत असे मुंबई पुणे असा, तेव्हा 2-3दा तरी मी काही लोकांना इंग्रजी म्हणजे टाइम्सच्या वर्तमानपत्रामध्ये आत मराठी पुस्तक वाचताना पाहिलेलं आहे, पण ते इंग्रजी वृत्तपत्रामुळे झाकलं गेलेलं. त्यानंतर आणखीन थोडा वेळ घेतो, पण जास्ती नाही, बरोबर 15 मिनिटात संपवणारा 20 मिनिटात, की पुण्याचंच मुद्दाम उदाहरण सांगतो. आता काय परिस्थिती मला माहिती नाही, पण मी जेव्हा पुण्यात राहत होतो म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी, तेव्हापासूनची गोष्ट, आणि आता ती अधिकच वाढलेली आहे असं मला वाटतं. पुण्याच्या उपनगरामध्ये तुम्ही उतरलात कधी काही आणि तिथून रिक्षा जर पकडली तर रिक्षेवाला सांगायचं आपण चला सदाशिवपेठ चला वगैरे, तर तो अगदी जोराने आपल्याला सांगतो की मराठी नाही समजता, मराठी नाही समजता, हिंदी में बात करो. आणि आपला मराठी स्वाभिमानी मराठी माणूस लगेच बोलायला लागतो की हां भाई साहब तिलक रोड चलो सदाशिव पेठ. तर हे अशी पुष्कळ शेकडो उदाहरणं देता येतील, आणि हे क्षुल्लक उदाहरण नव्हे, याच्यामध्ये मराठी माणसाची प्रवृत्ती देखील दिसते. पिढ्यानपिढ्या मुंबई, नागपुरात आणि महाराष्ट्राच्या इतरही कित्येक शहरात राहिलेले प्रभाषक मराठीने बोलता आपल्या व्यवसायात हिंदीमधून सुखाने काम करू शकतात. मराठी माणूस व्यवसायात मागे नाही. विविध बाजारांमध्ये तो हिंदीतूनच बोलतो. रस्त्यावर आणि बाजारात मराठीला जोवर स्थान नाही तोवर मराठीचे धिंडोळे असंच निघणार आहेत. हा न्यूनगंड की मराठी माणसाची सहिष्णुता आणि अतिसुसंस्कृतपणा मला अजूनही प्रश्न पडतो. मराठी माणसाचा स्वभाव असा आहे की तो आपली भाषा, आपली संस्कृती परप्रांतीयांवर लादत नाही. हे या उदाहरणाने मी तुम्हाला सांगितलं. परप्रांतीयाशी तो आदराने आणि सुसंस्कृतपणे वागतो. पण दुर्दैव असं आहे की देशात इतरत्र मराठी लोकांची प्रतिमा अगदी या उलट आहे. मराठी लोक म्हणजे रांगडे, असहिष्णू, भांडकुदळ, दगावाज, परप्रांतीयाचे द्वेष्टे असा अपसमज होण्यास पुष्कळ कारणे आहेत. त्या तपशिलात इथे मला शिरता येणार नाही. इंग्रजी भाषेचं अतिक्रमण हा विषयाचा दुसरा भाग. गेल्या 25-30 वर्षात तर हे संकट अधिकच गहिरं झालेलं आहे. तरुणांच्या, शालेय विद्यार्थ्यांच्या, वयस्करांच्या आणि दिवसभर घरीच राहणाऱ्या गृहिणीच्या तोंडी संभाषणात इंग्रजी शब्द व वाक्य यांचं प्रमाण अतोनात वाढलेलं आहे. संगणकाच्या व मोबाईल्सचा हा प्रभाव मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याचं प्रमाण केवळ शहरात नव्हे ग्रामीण भागातही वाढलेलं आहे. आणि शहरांमधलेच लोक संभाषणात इंग्रजीची सरमिसळ करतात असं नाही. ग्रामीण भागातही हाच प्रकार आहे. बब्रुवान रुद्रकंठावार या टोपण नावाने लिहिणारे औरंगाबादचे एक लेखक ग्रामीण भागातले विनोदी असे कथालेखक आहेत. ते तेथील अस्सल ग्रामीण ढंगात लिहिताना आपल्या भाषेत इंग्रजीची अशी काही अफलातून सरमिसळ करतात की त्यातील खुमारी ही वाचल्यावरच कळेल. आणि का नाही, इंग्रजी शब्द वाक्य संभाषणामध्ये चपखलपणे वापरणे ही काही शहरी सुशिक्षिताचीच मक्तेदारी नव्हे. शेती करणारे अशिक्षित ग्रामीण शेतकरीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाशी संपर्क आल्याने बोलताना अनेक इंग्रजी शब्द वापरतात. रुद्रकंठावार आणि गणेश मतकरी यांचं लेखन मला त्यातील इंग्रजी प्रयोगांसह आवडतं. पण आवडतं म्हणूनच चिंताही वाटते. प्रथितयश मराठी वृत्तपत्रही मथळ्यांमध्ये, पुरवण्यांमध्ये सर्रास इंग्रजी शब्द सहज वापरतात आणि कधीकधी इंग्रजी लिपीमध्ये म्हणजे रोमन लिपीमध्ये आपल्या पुरवण्यांची किंवा मथळ्यांची नावं देतात. ते हा प्रकार आता वाढत जाणार आहे आणि ही कालगती आपण थोपवू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. हा जागतिक फिनॉमिनन आहे आणि मराठीपेक्षा कितीतरी सक्षम व विकसित असलेल्या युरोपियन भाषांनाही तो भेडसावतो आहे. म्हणजे हे सगळं आरडाओरडा करून बोलण्याचं कारण असं जर असं चालू आहे सगळ्या जगात, तर मराठी हे एक्सेप्शन नव्हे, मराठी एक्सेप्शन आहे
याचं कारण अनेक भाषांमध्ये निदान आपल्या भाषेचं प्रेम हे जेन्युइन असतं, खरोखर असतं आणि त्याच्यासाठी काहीतरी ते करण्याचा प्रयत्न असतात. आपली भाषा ते कधी सोडत नाही. आपली भाषा झटक्यात सोडणारा एकच माणूस पृथ्वी तलावर असेल तो म्हणजे मराठी माणूस. मनुष्य जातीच्या विकासक्रमात आणखी एक गोष्ट घडते आहे. संगणकावरून मेल पाठवताना शेवटी आपला मूड दर्शवण्यासाठी मनुष्य चेहऱ्याच्या अर्कचित्र पाठवण्याची पद्धत आता सुरू झालेली आहे. म्हणजे हसणारे चेहरे, रडणारे चेहरे, रागीट, बिलंदर, नापसंती दर्शवणारे चेहरे, असे अनेक भाव दाखवण्याची सोय आता त्यात होत असते. म्हणजे लांब वाक्य लिहिण्याची कटकट नाही. प्रसिद्ध भाषा शास्त्रज्ञ गणेश देवी जागतिक स्तरावरील मेंदूच्या संशोधनाचा हवाला देऊन सांगतात की मानवी भाषेचे मानवी मेंदूत भाषेचे आकलन ज्या डाव्या भागात होते ते आता थेट भाषेखेरीसच्या सांस्कृतिक आकृत्यांद्वारे मेंदूच्या समोरच्या हिश्श्यात म्हणजे प्री फ्रॉन्टल लोबमध्ये होत राहण्याची शक्यता आता अटळ मानली जाते शास्त्रज्ञांमध्ये. मग आम्ही सांगितलं ते इमोजीज जे असतात, गोल गोल चेहरे आणि त्याच्यामध्ये हसणं, रडणं वगैरे, ते संपूर्ण वाक्य सांगून जातात आपल्याला म्हणून त्याच्यावर सांगून. थोडक्यात भविष्यातील मनुष्य शब्दबद्ध व ध्वनीवर आधारित भाषेपेक्षा आकृतीबद्ध व अन्य सांस्कृतिक व्यवस्थेवर अवलंबून राहण्याची शक्यता आता वाढत चालली आहे. ते म्हणतात, आपण सारे इतिहासाच्या अशा संक्रमणाच्या बिंदूवर उभे आहोत की जिथे बोलली जाणारी भाषा अस्तास जाऊन पाहिली जाणारी भाषा अस्तित्वात येणार आहे. जगभर बोलल्या जाणाऱ्या भाषांची जी अचानक वार्ता सुरू झाली आहे त्याचे हे प्रमुख कारण आहे. घ्या म्हणजे आपल्या कथा, कविता, कादंबऱ्या आणि नाटकं तसंच रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, तुकोबाचे अभंग वगैरे यांचं भविष्यात काय होणार आहे. मात्र मानवी शरीरातील उत्क्रांती अतिशय मंद गतीने होत असते. ते लक्षात घेता पुढच्या 5 पिढ्या तरी कदाचित आपली पुस्तकं वाचली जातील असा दिलासा आहे. अर्थात तोवर संगणकीय क्रांतीच्या महापुरात ती पुस्तकं वाहून गेली नाहीत तरच. मराठी भाषेच्या प्रश्नावरच आपण अडकून पडलो, पण कारण खरोखरच हा लेखक कवींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मी सांगितल्याप्रमाणे या विषयावर मी वारंवार बोलतो, पण म्हणजे त्याच्यातला थोडासा लहानसा किस्सा सांगितला पाहिजे की मी एक लेख लिहिला होता आणि लोकसत्तेने तो अगदी पहिल्या पानावर मोठा मथळा देऊन तो छापला. मथळा होता, बाळासाहेब एकच फतवा काढा. आणि खालच्या मजकुरात असं होतं की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपुरात, अमरावतीमध्ये, सांगलीला बाजारामध्ये सहसा माणूस पहिल्यांदा गेला की तो हिंदीत बोलतो. परका माणूस दिसला की हिंदीत बोलतो. टॅक्सीत बसला की तो हिंदीत बोलतो. मुंबईमध्ये तरी हे फार आहे. तर फक्त तुम्ही एकच फतवा काढा, वाटल्यास आपल्या सैनिकांसाठी आणि सर्व जनतेसाठी देखील, की अशा ठिकाणी मराठी माणसांनी प्रथम मराठीत बोलावं, प्रथम मराठीतच बोलावं. आणि जर त्या दुसऱ्याला, टॅक्सीवाल्याला समजत नसेल तर त्याला पत्ता सांगा आणि त्याला सांगा की हे मराठीत बोललो मी, ते आता मी तुला हिंदीत सांगतो. हळूहळू मराठीत असं जर बोललं तरच मराठी भाषा टिकू शकते. बाजाराशिवाय कोणतीही भाषा टिकत नाही. पण मला नाही वाटत हे कधी होईल म्हणून, कारण अजूनही तीच प्रथा चालू आहे. आणि अर्थातच बाळासाहेब ते वाजून भयंकर खुश झाले होते आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं, फार चांगली तुझी योजना आहे, हे कसं सुचलं नाही कोणास ठाऊक, पण मी आता हे त्याच्यासाठी खूप काहीतरी करणार आहे. आणि मला तर काही आता जमत नाही इकडे तिकडे येणं, पण मी आमच्या कुमारांना सांगतो आहे ते येतील तुझ्याकडे आणि भेटतील आणि मोठं काम आपण तुझ्याकडून होईल ते. आणि झाले त्यांचे कुमारांचा फोन आला. त्यांनी सांगितलं मी परवा नाशिकला चाललो आहे, म्हणजे त्यामुळे पुढच्या आठवड्यात आपण भेटू. नंतर ते सांगलीला जाणार होते, त्यामुळे त्याच्या पुढच्या आठवड्यात. नंतर ते अमरावतीला जाणार होते, म्हणून पुढच्या आठवड्यात. असं करून आमची भेट झालीच नाही. आणि ते म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्र सरकार इतक्या घोषणा करतं, इतके राजकीय पक्ष मराठी करत असतात, हिंडत असतात, खटाखटा करत असतात, आणखीन मारामाऱ्या करत असतात. परंतु ह्या बाबतीत मराठी बोलणं किंवा मराठीचं खरं मनापासूनचं प्रेम हा विषय असलेलं ते काही दिसत नाही. उलट हे ढोंगी बोलणं आहे असं मला नेहमी वाटतं मराठी विषयाचं. आणि काही होणार नाही. आपले विद्यापीठांचे मराठी विभाग, वृत्तपत्र, शासनाच्या विविध संस्था, विद्यापीठातले प्राध्यापक, मराठी शिकवणारे, हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि वर्तमानपत्रांचे संपादक यांना मी पुण्यातच असताना जरा हातात
फॅसिलिटी होती, लोक होते, म्हणून मी जवळजवळ एक 100-150 पत्र पाठवली आणि त्याच्यामध्ये एक स्कीम दिली की विविध वृत्तपत्रांमधून, म्हणजे खेड्यापाड्यातल्या तालुका ठिकाणच्या देखील वृत्तपत्रांमधून ज्या बातम्या येतात, लेख येतात, त्याच्यातले अनेक शब्द हे मुंबईला, पुण्याला किंवा नागपूरच्या लोकांना इकडचे शब्द, कोकणातले शब्द वगैरे ते नवीन असतात. कधी कधी एखादा टॅलेंटेड सब एडिटर रात्री जो भाषांतर करतो त्याला उत्कृष्ट तो भाषांतर एखाद्या शब्दाचं करतो, म्हणजे अगदी मराठीत पूर्णपणे शोभून दिसेल. पण काय, ते एखाद्या तालुक्याचं पत्र आहे, ते वाचलं जातं, न वाचलं जातं, इकडे त्याची दखलही घेतली जात नाही. एका वृत्तपत्रांनी जर एखादा तो शब्द जर वापरला त्या सायंटिफिक किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्याही कठीण विषयातल्या ह्याच्यासाठी चांगला शब्द मराठीतला वापरला, तर तो ताबडतोब स्वीकारून तो सगळीकडे पसरवण्याची किंवा अशा तऱ्हेचं एक यंत्रणा जर निर्माण केली, ती यंत्रणा सगळ्या राज्यामध्ये असू शकते आणि व्हॉलंटिअरली असू शकते. यंत्रणा जर निर्माण केली तर निदान भाषेला थोडी तरी समृद्धी येण्याची शक्यता आहे. अशी मी पत्र पाठवली आणि आपण मीटिंग करू म्हणून त्यांचा हे केला, प्रतिसाद अपेक्षित केला. तर साहेब 150 पैकी साधारण 20 ते 25 लोकांनी उत्तरं दिली. पत्रकार संघ, संपादक, विद्यापीठं, कोणीही काहीही उत्तरं दिलेली नाही. अर्थात मी फारच छोटा माणूस असल्यामुळे त्यांना वाटायला काही अर्थ नाही आहे असल्या ह्याच्यामध्ये. असो, हे मी मराठीच्या प्रेमामुळे आणि रागामुळे जरा थोडं ह्याच्यातून बोलतो आहे. असो, दुसरा प्रश्न अधिक मांडायचा आहे, तो अधिक गंभीर विषयावर, पण वेळेचं भान असल्यामुळे तो आता थोडक्यात आटोपावा लागेल. मुद्दा आहे उदारमतवादी लोकशाहीतील विचार स्वातंत्र्याचा. खरं तर लोकशाहीत हा हक्क गृहीत धरला जातो, पण जेव्हा झुंडींना भडकावून या हक्काची पायमल्ली केली जाते तेव्हा ती प्रणाली ही लोकशाही उरतच नाही. झुंडींना आठवून आणि देशभक्तीच्या नावाखाली गुंडगिरी करून विचार व मतस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचे प्रकार गेल्या 2 वर्षात खूपच वाढलेले आहेत. हे तर आपल्या लोकशाही व्यवस्थेला आव्हान आहे. त्याविरुद्ध लेखक कलाकारांनी आवाज उठवलाच पाहिजे, पण त्याचबरोबर लोकशाहीतील निवडणुकीच्या पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारनेही कठोर उपाययोजना केली पाहिजे. तरच सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाची उदारमतवादी लोकशाहीवरील निष्ठा सिद्ध होऊ शकते. नाही तर जोवर सरकार हे करत नाही तोवर ही निष्ठा वादास्पद, शंकास्पद राहू शकते. केवळ पुण्यातील पुतळा फोडण्याच्या घटनेबद्दल मी बोलत नाही, तर साऱ्या देशात यापेक्षाही गंभीर, तसंच लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा सूक्ष्म पद्धतीने मुस्कट दाबेच्या आणि विचार स्वातंत्र्याचा गळा घोटण्याच्या घटना देशात घडत आहेत. सरकार अजूनही आपल्या राज्यघटनेच्या नावाने शपथा घेत असले तरी अशा प्रकारांना आळा घातलेला दिसत नाही. सत्तेवरील पक्षाचे लोक व त्याला चिकटून असलेल्या गणंग संघटना बिनदिक्कत आपल्या वक्तव्यानं व कृतीतून असा धिंगाणा घालत असतानाही पक्षातील व शासनातील समर्थ नेत्यांना, ज्येष्ठ नेत्यांना आळा घालता येत नाही. त्याला हे मोठं धोक्याचं लक्षण आहे. पक्ष व शासनाचं पोलादी नेतृत्व मुद्दाम या प्रवृत्तीकडे कानाडोळा करते आहे काय असा जर कोणी आरोप केला तर तो अस्थानिक होणार नाही. भारतातील या प्रवृत्तीला थोडा जागतिक संदर्भही आहे, लक्षात घेतले पाहिजे. जगातील बहुतेक उदारमतवादी लोकशाही प्रणाली असलेल्या देशातील वातावरण आता बदलते आहे. गेल्या जवळ 2-3 महिन्यात आपला फार वेगाने आपल्याला ते दिसतं आहे, पण गेल्या 2-3 वर्षापासून हे चालू आहे. हे वातावरण बदलते आहे. अमेरिकेत जगातील चोहो बाजूने होणाऱ्या स्थलांतरांचे सॅच्युरेशन झालं आहे असं तिथल्या मूळच्या रहिवाशांना वाटतं. आणि हे मूळचे रहिवासी कोण, तर तेही 300-400 वर्षापूर्वी आले, स्थलांतरित करून आलेले गोरे, स्थानिक लोकांना ज्यांनी हाकलून दिलं, मारलं वगैरे असे. या स्थलांतरामुळे स्थानिकांच्या नोकऱ्या जात आहेत. प्रचंड अस्वस्थता व असंतोष निर्माण झाला आहे. त्या लाटेवर स्वार होऊन डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदासाठी निवडून आले. मुस्लिम स्थलांतरितांना अमेरिकेतून हाकलून द्यावं, मेक्सिकोतून घुसखोरी बंद करण्यासाठी सीमारेषेवर भिंत बांधावी असा प्रचार करीतच त्यांनी आपली मतं जिंकलेली आहेत. उदारमतवादाचा कळस असलेल्या अमेरिकेत हे कसं घडलं याचा अजूनही आपल्याला प्रश्न पडतो किंवा त्याची उत्तरं आहेत अनेकांकडे, पण इथे काही ते देता येणार नाही. तिकडे उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या युरोपच्या मानसिकतेमध्ये देखील मोठा बदल होतो आहे. त्याला प्रमुख कारण आहे ते सिरिया व आजूबाजूच्या देशातील भयानक हिंसाचारामुळे. तेथील नागरिकांचे स्थलांतरितांचे प्रचंड लोंढे युरोपियन देशांमध्ये घुसत आहेत. बहुसंख्य मुस्लिम निर्वासित मुस्लिम जातील तिथं आपली संस्कृती, आपलं राहणीमान, वेश व धर्म घेऊन जातात. त्यामुळे त्यांचा तिथे स्वभाव निर्माण होतो असे तेथील स्थानिक रहिवाशांना वाटतंय. त्यामुळे संबंध युरोपात प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. त्यात IS म्हणजे इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी जगभर घालवलेलं थैमान
IASने एक काय झालं की अनेक देशांमध्ये मुस्लिमांचं स्वागत असे, आपण तर आपले बंधू म्हणूनच राहतो आहे, पण ह्या IASने जे दहशतवाद सुरू केला आहे युरोपात आणि इतरत्र, त्यामुळे सगळ्या जगामध्ये थोडा संशय निर्माण झालेला आहे या मुस्लिम यांच्या. बिचारे निष्पाप लोक देखील त्याच्यात भरडले जातात. निदान आपण तरी हे लक्षात ठेवा की सगळेच मुस्लिम काही ISला सपोर्ट करणार नाही आहे. ISमध्ये गेलेल्या मुलांच्या बापांच्या मुलाखती वगैरे आल्यात आणि ते किती द्वेषाने बोलत आहेत या देशाबद्दल आणि तिथल्या बंधुभावाबद्दल, हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं आहे, इंग्लंड युरोपियन युनियनमधून बाहेर पडले ते मुस्लिम निर्वासितांची लागण होऊ नये म्हणून असे सांगितले जाते. सुरुवातीला मानवतेच्या कारणास्तव निर्वासिताने प्रेमाने आश्रय देणाऱ्या जर्मनीची आता पंचायत झाली असून हे लोंढे थांबवले पाहिजेत असं अध्यक्षा मर्केलबाई म्हणू लागल्या आहेत त्या लोकांच्या दबावामुळे. आणखीन एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही वाचली असेल ती बातमी, की गेल्या काही महिन्यामध्ये जर्मनीमध्ये जिथे हिटलरचं नाव देखील काढायचे नाही तिथे जाणाऱ्या पाहुण्यांना विचारा भारतीय पाहुण्यांना, हिटलरचं नाव देखील ते काढत नसत. आता हिटलरचं माइन काम्फ हे पुस्तक अधिक वेगाने म्हणजे गेल्या 4-5 महिन्यामध्ये त्याचा खप हा प्रचंड वाढलेला आहे. नाही तर पूर्वी जवळजवळ कोणाकडेच ते पुस्तक दिसायचं आणि विशेषतः तरुण लोक तिथले घेऊ लागले. आणि हे कशाचं लक्षण आहे? हीच मानसिकता की उदारमतवादी लोकशाहीपासून ढळणारी जी मानसिकता तयार होते ती सगळ्या जगात तयार होते अशा वेगवेगळ्या प्रकारांनी. अनेक युरोपीय देशांची अर्थव्यवस्था या कारणामुळे अडचणीत आली आहे. लोकांची व राज्यसंस्थांची लोकशाहीवादी सहिष्णुतेपुढे प्रश्न लागला आहे. उदारमतवाद ठीक आहे, पण त्यामुळे आमच्या अस्मितेला व जीवनशैलीला धोका होता कामा नये. त्यामुळे उदारमतवादाला थोडी मुरड घालावी असा लोकांचा दबाव आता शासनावर वाढू लागला आहे. आणि तो दबाव त्या ठिकाणी जे नेते निवडून येत आहेत लोकशाही पद्धतीने, तो ते थांबवू शकत नाही किंवा त्याला तोंड देऊ शकत नाही अशी अवस्था आता निर्माण होते आहे सगळ्याच देशांमध्ये, बहुतेक देशांमध्ये, लोकशाही उदारमतवादी लोकशाही देशांमध्ये. असा जगाचा राजकीय नकाशा फार उलटापुलटा होण्याची वेळ आली आहे. युरोपातील या घटनांमुळे व ट्रम्प साहेबांच्या अमेरिकेतील विजयामुळे या विचारांना आता प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. वेगळ्या कारणामुळे का होईना भारतातही त्याच मार्गाने आपण जातो की काय अशी वास्तव भीती वाटू लागली आहे. त्यामुळे तर सुजाण भारतीयांची जबाबदारी आज अधिकच वाढली आहे. शेवटचा 1990मध्ये सोव्हिएत युनियनचं पतन झाल्यावर आणि चीनने एकपक्षीय हुकुमशाहीच्या अंतर्गत भांडवलशाही स्वीकारल्यावर अमेरिकन विचारवंत फ्रान्सिस फुकुयामा यांनी एंड ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला, इतिहासाचा अंत. आता काय, कम्युनिझम व उदारमतवादी लोकशाही यांच्यातला संघर्ष संपला. 1990 आठवून बघा, सोव्हिएत युनियनचं पतन आणि चीन हा भांडवलशाहीमध्ये वेगाने पुढे येत होता. म्हणजे लोकशाही उदारमतवादाचा विजय झाला हे फुकुयामा म्हणतात. जगात एक स्थिर व्यवस्था निर्माण होते आहे. संघर्ष संपले म्हटल्यावर जगात सर्वसाधारणपणे शांतता राहणार असं काहीचं त्यांचं प्रतिपादन होतं, म्हणजेच एंड ऑफ हिस्ट्री. आता उदारमतवादाला मुरड घालण्याचे, कठोर उपाय शोधण्याचे विचार सुरू आहेत. फुकुयामा साहेबांचं इतिहासाचं वाचन चुकलं की काय असं आता राज्यशास्त्रातले तज्ज्ञ म्हणू लागले आहेत. या चित्रामध्ये आपण कुठे बसतो, भारत कुठे बसतो याचा विचार भारतीयांनी आज अगत्यानं करायला हवा असं मला वाटतं. तेव्हा हे लेखकाच्या डोक्यात घोळणारे विषय वगैरे असं मी म्हटलं खरं, पण खरंच घोळतात की नाही मला माहिती नाही. माझ्या तरी मनात ते घोळत असतात आणि ते आपल्या लेखनात कसे उतरावेत, केवळ जसं इतिहासात पुस्तक लिहून नव्हे तर फिक्शनद्वारे, साहित्यकलेद्वारे कसं उतरावं हे माझ्या डोक्यात सतत चालू असतं. बघूया पुढे काय होत आहे. धन्यवाद. मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपणही शांतपणे हे वाचतानाचं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दलही धन्यवाद दादा. 2016 8 पुरस्कार प्रदान केले गेले. 8